केवढी मोठी झालीस, किती वर्षांनी बघते तुला. बस बस बस. बरं तू ये बस. काय घेशील, चहा कॉफी? काकू मला काही नको, उलट तुम्हाला काय हवं ते सांगा, मी लगेच करते. अगं आता तर येतेस. मी यांच्यासाठी सूप बनवतच होते. तू सांग काय बनवू तुझ्यासाठी. काकू मला खरंच काही नकोय. मी महिपत काकांसाठी सूप करू, डॅड साठी करते तसं. आय एम शुअर त्यांना खूप आवडेल. तुम्ही मला सूप करू देणार. अगं बरं बाई कर. बरं चल तुला किचन दाखवते, ये. साहेब, यो घ्या चोर. तुम्ही याला पकडू शकला नाहीत, पण आम्ही पकडले. ए चल बोल लवकर. राधाकाचे 10 लाख तूच चोरल्यास ना? बोल लवकर. बोलतो का देऊ? जर पोलिसांपुढे चोरी कबूल केली नाही ना, तर पोलीस सोडून देतील तुला, पण मग नंतर मी न्यायाधीश होईन. मी दिलेल्या शिक्षेपेक्षा तुला जन्मठेप बरी वाटेल. साहेब, राधा काकडचे 10 लाख रुपये मॅच चोरले. मैं कबूल करतो. साहेब मला लॉकअप मध्येच बंद ठेवा, मला बाहेर सोडू नका, नाही तर. घोरपडे साहेब, तुमच्याकडे राधाका विरुद्ध कुठला बी पुरावा नाही, आणि आता यानं चोरी केल्याचं कबूल बी केलं. त्यामुळे याचं स्टेटमेंट लिहून घ्या. सगळी प्रोसिजर पूर्ण करा आणि राधाकाला लवकरात लवकर सोडा. तसं मी राधाकाला अटक करण्यात तुम्हीच बेपरवाई केल्या. आवश्यक ती नोटीस पाठवून तिला मुदत दिली नाही. तेव्हा आता तुमच्याकडे फक्त 2च ऑप्शन आहेत. राधाकाला लवकरात लवकर सोडायचं, आता तिच्या अटकेच्या चौकशीला सामोरं जायचं. लगेच सोडतो की राधाकाला? नाही, सोडावं लागतंयच. घोरपडे साहेब, सोडावं लागतंयच. तुम्ही जरी सोडलं ना, तरी मी तुम्हाला सोडायचं का नाही हे राधाका ठरवल. बरं निशांत, मी आईला फोन करून सांगतो. हाच मी चोर सापडलाय. आम्ही राधाकाला घेऊन घरीच येतोय. तायडे, निशीचा फोन आलता. चोर सापडला. आई घरी येणार आहे. खरंच? काय झालं? म्हणून अगं चोर सापडला. आई आता घरला येणार. तुम्ही काय येडे का? ही काय रडायची गोष्ट आहे का? आई घरला येणार आहे आणि
ओळखलत मला काका? माझी आई आठवते? सांगा ना, आठवते का? माझी आई मला सोडून गेली. का सोडून गेली? कोणामुळे सोडून गेली? काका, तुम्हालाही कसली शिक्षा मिळाली हो? कशासाठी मिळाले? समजतंय ना? समजतंय ना? पण खरं सांगू, ही शिक्षा पुरेशी नाहीये तुमच्यासाठी. तुम्हाला अजून शिक्षा मिळायला पाहिजे. आणि ती शिक्षा मी देणार आहे तुम्हाला. पण आत्ता नाही. आत्ता नाही. हे घर, तुमचा बिझनेस आणि निशांत सगळं माझ्या ताब्यात आल्यानंतर. तोपर्यंत माझ्याकडनं अशी सेवा करून घ्या. लेट मी करेक्ट. भविष्यात निशी माझ्याकडून कशी सेवा करून घेईल त्याचा डेमो समजा हवं तर. वाह, यांनी तुला ओळखलं ही भाग्याचीच गोष्ट आहे बघ. म्हणजे नाही म्हणजे कवा कवा व्हायलंट होतात ना, म्हणून म्हणलं. आणते. डॅडचा फोन आहे. मी घे की. तुम्ही यशवंत भाऊजींना म्हणलात ना का तनयाला सून करून घ्यायची म्हणून. आता मला तुमचा निर्णय योग्यच वाटतोय. हॅलो डॅडू, गेस व्हॉट? ही निर्मला काकू तर मिळण्यासारखी आहे. 1 सेकंड पण नाही लागला तिला पागळ व्हायला. मला तर वाटलं होतं हा टास्क खूप अवघड असेल, पण खूपच सोपा निघाला. आता नेक्स्ट टास्क इज निशांत. अँड आय एम शुअर हा टास्क तर आत्तापेक्षाही जास्त सोपा असेल. येस. बाय बाय बाय. ए, पैसे कुठे आहेत? हा? पैसे नाहीयेत माझ्याजवळ. मग कुणाकडे आहेत? पैसे म्हणजे ते पैसे मला नाही पचलेच. मी जुगारामध्ये समधे पैसे हारलो. तसं स्टेटमेंट मध्ये मी लिहिलंय. मी साहेब, मला वाटतं यो खोटं बोलतोय. याची कसून चौकशी करा. नाही साहेब, खरं सांगायलो कोणाची मी शपथ घ्यायला तयार आहे. मी 10 लाख रुपये जुगारामध्ये हारलो साहेब. विक्रा, माझ्यासाठी जीवाचं रान केलं तरी तुम्ही पोरांनो. तुमच्या उपकार मी कसे फेडू? अगं अक्का, उपकारांची भाषा काय करायलायस? आम्ही काय बाहेरचं आहे होय? नाही, मी आणि माझ्या पोरीने काय बिघडवलं होतं रे बाबा तुझं? अरे का वागलास असं? पुन्हा कधी कुणा संग असं वागू नको बाबा. अरे रक्ताचं पाणी करून आम्ही आमचं आयुष्य जगालोय. तुझ्या या अशा वागण्यानं
सगळं इसकटून गेलंय बघ. अक्का ग मायानं बोलायच्या लायकीच आहे वय. आता पोलीस काय शिक्षा द्यायची ती देतीलच, नंतर मी आहेच. आणि काय रे, राधाकाकडे एवढे पैसे आहेत हे तुला कसं समजलं? म्हणजे यांच्या पिशवीत 10 लाख रुपये होते, मला माहिती नव्हतं. पण या ती पिशवी लय जपून आणि जवळ धरून चालत होत्या. मला संशय आला की त्या पिशवीमध्ये पैसे नाही तर दागिने असणार, म्हणून मी ती पिशवी चोरली. कसं आहे, आम्हाला चोराला पकडायला तुम्ही मदत केली, तुमचे लय आभार बघा. कसं आहे, आमचा तपास म्हणजे ना. राधाका चल. जा जरा बाहेरचं काम करा. जा तुमचं काम करा. साहेब मी बरोबर बोललो ना? बरं राधक्का, तुम्ही आता घरला जावा, मी निघतो. का? अरे तू घरला येणार नाहीस वय? अरे जेवून जा, त्याशिवाय सोडणार नाही मी तुला. नाही राधक्का, आता नको, मी नंतर येतो. आईला जरा हॉस्पिटलमध्ये ठेवलंय. अरे देवा, अरे सविता हॉस्पिटलमध्ये आहे? होय. काय झालं? ते सगळं नंतर सांगतो मी, तुम्ही आधी घरला जावा, पोरी वाट बघत असतील तुमची. अरे वय, सविता तिथं हॉस्पिटलमध्ये असताना तू इथं कशाला आल्याला? आईनेच मला सांगितलं. आणि मग अशी फोन बी आलता, राधक्काची सुटका झाल्याशिवाय तू काय येऊ नकोस म्हणून. लय मोठं मन आहे तिचं. जा जा, तू जा, आणि सविताची नीट काळजी घे बरं. होय, निघतो. चल निशी, बाय. बया, आज आपण दोघं जोडीने जेल मध्ये अक्केला भेटायला गेल्यावर बरं वाटेल बिचारीला. बिचारीला म्हणजे राधीला? राधीला नाही हो, ह्या बिचारीला बरं वाटेल. काय मज्जाच आहे बाई. निर्दोष सुटका, निर्दोष सुटका, राधाकाची निर्दोष सुटका, निर्दोष सुटका, निर्दोष सुटका, राधाकाची निर्दोष सुटका. गोपीनाथ पाटील आणि यामिनी पाटील यांनी राधाकावर ठेवलेला आरोप खोटा. बया, ही राधी सुटलीत कशी काय? काय कळना झालंय बघ. यम्मे, ते बघ, राधीला घेऊन आलाय तो. निर्मला मॅडमचाच पोरगा आहे ना व? तो कोणाचा पण, कोण पण, कसा पण पोरगा असू दे, पण आपला डाव फसला कसा? हिची सुटका झालीच कशी? मला तरी काय माहित काय झालंय. पण थांबा थांबा, अरे आपण दुसरीकडनं जाऊ. नाही अक्का, तुला अटक करून येताना मुद्दामून इथनच आणलेलं नाही यांनी. तर जाताना बी इथनच जायचं, म्हणून मीच मुद्दामून या भोंगेवाल्याला बी आणलंय. निर्दोष सुटका, निर्दोष सुटका, राधाकाची निर्दोष सुटका. कशाला कालवा करायला? कुणी काय सांगितलंय का काय तुला? सांगितलंय, माझ्या मनाने सांगितलंय. निर्दोष सुटका, निर्दोष सुटका. ए मोठा मनवाला, मग दुसरीकडे कुठे जा आणि बोंबल. इकडं माझ्या घरासमोर उगा बोंबाबोंब करायची नाही. लोकांना भोंग्याचा लई त्रास व्हायलाय. चल चालता हो. का तुम्ही गावकीच्या येळेला मुद्दामून खानावळी मोर वरडाया सांगितलं तेव्हा तरच नाही काय झाला?
तिथे खानावळीकडे जा आणि आवाज कर एकदम फुल वाढव, फुल व्हॉल्यूम कर आणि त्या खानावळी समोर गोल 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 रिक्षा फिरव. ओके काय हो? निर्दोष सुटका, निर्दोष सुटका, राधाकाची निर्दोष सुटका. गोपीनाथ पाटील आणि यामिनी पाटील, बरं का मंडळी? गोपीनाथ पाटील आणि यामिनी पाटील यांनी राधाकर ठेवलेला आरोप खोटा. काय खोटा? एकदम खोटा असा सिद्ध होऊन राधाकाची निर्दोष सुटका झालेली आहे. जा आता. कुठं जातो? की माझं पहिलवान गाडी. माझं गुणाचं पोरगं आहे का बाई? सुधारला. देवा. ए क्या काय करायलायस? निर्दोष सुटका, निर्दोष सुटका, राधाकाची निर्दोष सुटका. 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 बस बस आय, आम्ही तुला दिलेला शब्द पाळला बरं का? खानावळ व्यवस्थित चालू ठेवल्या. वय ना? दिदे, आम्ही पाळला म्हणजे तायडेमुळे पाळू शकलो हे सांग. हा सॉरी सॉरी, तायडीमुळे आम्ही शब्द पाळू शकलो. चला काहीतरीच तुमचं. उगाच नाही, मला तुम्हा तिघींचं कौतुक आहे. माझं बी. तुझं तर सगळ्यात जास्त कौतुक आहे मला. मी तिकडं असताना या दोघींची मला जरा बी काळजी लागली नाही, कारण तू इकडं होतीस.